नांदेडची आहे। नांदेड पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेत युद्ध सुरू असल्याची स्थिती आहे। शिवसेनेच्या 3 आमदारांमध्ये एकवाक्यता नाही अशी आता माहिती मिळते। नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेनेच्या आमदारांनी स्वबळावर उमेदवार उभे केलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्यानंतरही आमदार बालाजी कल्याणकर यांनी उमेदवारी कापली असा आरोप मिनल पाटील यांनी केलेला आहे। प्रत्येक सर्वसामान्याच्या घरी शासनाची मदत गेली पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना माननीय माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली। या योजनेच्या कामामध्ये गजानन पाटील यांचं खूप महत्त्वाचं असं योगदान आहे। तांत्रिकदृष्ट्या जरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिनलताई या एमटेक इंजिनिअरिंग झालेल्या पत्नी आहेत, या प्रभागाला असा सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता, म्हणून आम्ही सगळेजण या सांगवी प्रभागासाठी या सुशिक्षित चेहरा निवडला जावा यासाठी आज त्यांचा प्रचार करण्याचा होता। धनुष्यबाण जरी देऊ शकलो नाही तरी आम्ही निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। आमच्या हदगाव मतदारसंघातील जवळजवळ 4 ते 5 हजार नागरिक इथं राहतात आणि तरी एक उच्च शिक्षक त्याचबरोबर इंजिनियर असलेल्या मिनलताई गजानराव पाटील यांना कामाचा अनुभव आहे आणि इथं ऑफिस खोलून गोरगरिबाचे 1 वर्षापासून कामसुद्धा करायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही बंडखोरी करत कसं काय म्हणू शकता, तर माझा सर्वप्रथम प्रश्न असेल, कारण जर पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर कुणी अपक्ष लढू शकतं, बरोबर आहे ना? त्यामुळे आपण बंडखोरी असं नाही म्हणू शकत आहे। लाडके आमदार माननीय हेमंतभाऊ पाटील साहेब आणि बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब या दोघांनीही माझ्या प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे। त्याचबरोबर दोन्ही जिल्हाध्यक्ष आमच्या शीतलताई असतील आणि विवेकजी देशमुख साहेब असतील, विवेकजी देशमुख साहेब असतील, या चौघांच्याही हस्ते आज माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। त्यांच्या हस्ते फक्त चिन्ह बदललेलं आहे, माझे विचार आणि माझे ध्येय हे तेच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।